अरे, पिण्यासाठी किंवा ओतून घेण्यासाठी नाही आणलं, हे आणलंय या दुनियेतल्या सगळ्यात करप्ट, सॉरी, दुनियातल्या सगळ्यात इमानदार नेत्याची पोल खोलण्यासाठी, दंडकरी साहेबांची. याच्यामध्ये 20% इथेनॉल आहे आणि याच्यामुळे टू व्हीलर तर बंदच पडतात, फोर व्हीलर पण आता वाट लागायला लागली, मायलेज भेटना, सगळ्याच गोष्टी. E20 हे जे फ्यूल आणलं गेलं हे इथेनॉल ब्लेंड फ्यूल आहे, ज्याच्यामध्ये 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा कोणाचा आहे माहिती आहे? दंडकरी साहेबांच्या दोन पोट्ट्यांचा, सारंग आणि निखिल. 6 कंपन्या होत्या, मर्ज करून आता एक केली आहे आणि तिचा शेअर मागच्या 1 वर्षामध्ये 41 रुपयावरून 736 रुपयावर पोहोचला. तिचा टर्नओव्हर 5 पटीनं वाढला आहे आणि या क्वार्टरमध्ये तर तो डायरेक्ट 10-15 पटीनंच वाढायला बसला आहे. ही सगळी खेळी आहे स्वतःच्या लेकरांचं करिअर सेट करण्यासाठी. मुळातच भारतामध्ये चालणाऱ्या कार किंवा टू व्हीलर्स एप्रिल 2023च्या आधीच्या E20 पेट्रोलसाठी सुटेबल नाहीतच. तरी पण भारतामध्ये E20 ब्लेंडिंगची पॉलिसी आणल्या गेली आणि त्याच्यामध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल टाकले गेले. कशासाठी? पेट्रोल 15 रुपये लिटर करण्यासाठी. म्हणजे फक्त जुमले द्यायचे आणि सांगायचं आम्ही किती इमानदार आहेत, पण इथं काहीच नाहीये. प्रत्येक पॉलिटिशियनला स्वतःच्या लेकराचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच काम करावं लागतंय. त्याच्यामध्ये दंडकरी तरी कसे सुटतील ना? त्यांच्याच पोटची लेकरं आहेत, त्यांचं भविष्य उज्ज्वल करावंच लागेल ना. त्याच्यासाठी आणलेली पॉलिसी आहे, जनतेच्या उरावर बसवलेली. आणि हे पेट्रोल आहे का माझ्याच गाडीतून काढलेलं आहे, हे टाकलं की चलतच नाही गाडी. त्या आपण काय पिल्यावर काय होईल? अरे मेरा भारत देश महान.